वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्म देवे सर्व कार्येषु सर्वदा। हिंदू पंचांगानुसार दरवर्षी माघ महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश जयंती साजरी केली जाते। माघ महिन्यातील ही गणेश जयंती माघ विनायक चतुर्थी तसेच गणेश जयंती म्हणून ओळखली जाते। यंदा 1 फेब्रुवारीला माघी गणेश जयंती साजरी करण्यात आली। नाशिकमधील अश्वमेध नगरमधील धूम्रवर्ण गणेश मंदिरात या दिवशी श्री गणेशाची विधिवत पूजा करून सालाबादप्रमाणे याही वेळी महाआरती, महाप्रसाद, होम हवन अशा धार्मिक कार्यक्रमांनी माघी गणेश जयंतीचा उत्सव साजरा करण्यात आला। या प्रसंगी अरुण सोनवणे यांच्या परिवारातील सदस्य, मित्रपरिवार उपस्थित होते। तब्बल 26 वर्षांपासून धूम्रवर्ण गणेश मंदिरात गणेशोत्सव साजरा केला जातो। दरवर्षीप्रमाणे हजारो भाविक या ठिकाणी उपस्थित होते। याबाबत अरुण सोनवणे यांनी अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना दिली। मगर आम्ही पूर्वी तर राहत होतो एका ठिकाणी 7 वर्ष राहिलो। गणपतीचा काय महिमा सांगू, गणपती साक्षात बोलणारा गणपती, त्यांचं किती वर्णन केलं तरी कमीच पडेल। आणि ते गणपतीचे जे मालक आहे सोनवणे दादा, त्याला ना सुद्धा म्हणजे साक्षात भगवंताने प्रसिद्धी दिली आणि तो गणपती बोलतो, सगळं काही करतो, गणपती ऐकतो, तिथे महिमा वेगळीच आहे। यावर्षी काय झालं, आमचं जरासं आज 10 दिवस झालेले, आमची गुरुमावली गेली तर माझं मन जरासं थोडस नाराज झालं। माऊली माझी इथं सोहळ्याला उपस्थित राहत होत्या। दरवर्षी लक्ष्मी अक्का सावंत पंचवटीमध्ये रामाच्या मंदिराजवळ त्यांचं आत्मा मालिक मोठी बिल्डिंग आहे, त्यांचा सोहळा काय सगळ्या जगाला सुख दिलं, सगळ्या जगाला आनंद दिला, सगळ्या जगाचे अमृत वाटून गेले। आज 10 दिवस झाले त्यांना जाऊन सण। त्यांच्याबद्दल काय वर्णन करायचं, गणपती बाप्पा बद्दल काय वर्णन करावं, मला काय आज माझं मन जरासं कट्ट झालेले। सोनवणे दादाची लक्ष्मी आहे, 7 वर्ष उपास चालणार आहे बाबांचे, एकच वर्णी खाल्लेलं 4 महिने आणि आता एकच टाइम जेवण करून राहिल्या। यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे, या साक्षात म्हणजे खरोखरच लक्ष्मी आहे। त्यांना अशी लक्ष्मी मिळाली म्हणजे अशी भाग्यच लागतं, नवऱ्यांचं सुद्धा भाग्य लागतं आणि नवरा सुद्धा भाग्यवानच आहे, म्हणायला काय हरकत नाहीये। मी काय जास्ती बोलत नाही। मी गोगलगाव येथील रहिवासी असून आत्मा मालिकच्या वतीने, आमच्या सत्संगाच्या वतीने मी इथं कार्यक्रमाला आलो। अरुण सोनवणे आमचे साडू असून दरवर्षी सालाबाद प्रमाणे गणेश जयंतीचा कार्यक्रम ते उत्साहाने साजरी करतात आणि भरपूर आनंद आम्ही तिथं येऊन व्यक्त केला। त्यांचे आम्ही सदस्य आभारी आहोत। माझं नाव अरुण सुधाकर सोनवणे। साधारणतः इथं 26 वर्षापासून हा कार्यक्रम राबवला जातो। दरवर्षी म्हणजे महापूजा असते, होम हवन असतं, नंतर संध्याकाळी महाप्रसाद असतो। वर्षभर जेवढं मी करत राहतो, देवाची पूजा वगैरे करत राहतो आणि आज जेवढं लोकांना अन्नदान होईल तेच मला त्यापासून मला समाधान मिळतो। साधारणतः 1000 लोकांचं अन्नदान करत राहतो। आत्मा मालिक, मी सुरेश माळोदे, आत्मा मालिक ध्यानपीठ कोकण ठाम या ठिकाणी गुरुदेवांचं कार्य करत असतो। आणि या ठिकाणी एक आनंदाची बातमी म्हणजे सालाबाद प्रमाणे अश्वमेध नगर या परिसरामध्ये सोनवणे कुटुंबाच्या वस्तीमध्ये असलेलं हे गणपती बाप्पाचं मंदिर अनेक वर्षापासून इथे गणपती बाप्पांची पूजा अर्चा केली जाते आणि दरवर्षी गणेश जयंती मोठ्या उत्सवात साजरी केली जाते आणि या परिसरातील नागरिकांना या उत्सवासाठी आमंत्रित केलं जातं आणि महाप्रसादाचं वाटप केलं जातं। ब्राह्मण देवतेच्या यांच्या शुभ हस्ते आज ब्रह्ममुहूर्तावर या गणपती बाप्पांचं पूजन झालं आणि आज संध्याकाळी हवन करून सर्व परिसरातील नागरिकांना महाप्रसादाचं वाटप करतात। हे सोनवणे परिवार फार धार्मिक कुटुंब या ठिकाणी आहे आणि त्या ठिकाणी त्यांच्या घरामध्ये संपूर्ण धार्मिकतेचं वातावरण आहे। प्रत्येक वर्षी मोठ्या उत्साहानं हरहरीनं या ठिकाणी हा कार्यक्रम मोठ्या संख्येनं लोक इथं गणपती बाप्पाच्या दर्शनाला येतात आणि आत्मा हाच तू गणेशू याप्रमाणे आत्मदेवतेची सुद्धा पूजा केली जाते। आलेल्या प्रत्येकाच्या गळ्यामध्ये एकमेकाचं आलिंगन देऊन आत्मरूपाचं देणं घेणं एकमेकाचं आनंदाने करून आत्म्याची पूजा केली जाते। असे हे कुटुंब यांना हे अशीच गणपती बाप्पा आणि सद्गुरू आत्मा मालिक माऊली यांना असेच उदंड आयुष्य देव आणि त्यांच्या हातून
या गणपती बाप्पांची आणि आत्मदेवतेची पूजा घडत राहो अशी मी आत्मा मालिक ज्ञानपीठ कोकमठाण सर्व तेथील संत माता तसंच आत्मा मालिक ज्ञानपीठातील गुरुबंधू आणि भगिनी यांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा देतो. आत्मा मालिक आत्मा मालिक आत्मा. वृत्तसंकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.